मनसे नेते अमित ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय। युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा आणि देशासाठी शहीद झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली म्हणून या काळामध्ये संयम बाळगावा, अशा पद्धतीची मागणी अमित ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पत्राद्वारे केली आहे। अमित ठाकरेंनी नक्की या पत्रामध्ये काय काय म्हटले आपण पाहूयात। आपल्या सैनिकांचं बलिदान, शौर्यगाथा, कुटुंबांचं धैर्य हे अभिव्यक्त व्हावं। आनंददर्शक आंदोलनं, विजययात्रा समर्पक वाटत नाहीत। शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी दीर्घकालीन कल्याणकारी उपायांची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलंय। समाज म्हणून आपण अधिक संवेदनशील राहण्याची आवश्यकता आहे। पाकिस्तानचा गत इतिहास पाहता त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवणं कठीण आहे। नागरिकांना सजग ठेवणं, युद्धजन्य परिस्थितीतल्या वर्तनाचं मार्गदर्शन महत्त्वाचं आहे। तर अशा पद्धतीचे मुद्दे मांडलेले आहेत अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये। एकंदरीतच कुठेतरी नागरिकांना सजग ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर लगेचच विजय साजरा करणं योग्य आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।